पृथ्वी दिन व थायलंड येथील बौद्ध धम्मगुरू परमपूज्य भदंत लुआंगफो धम्मजयो महास्थवीर यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त जगभरातील 40,000 बुद्धविहारातील भिक्खू संघाला थायलंड येथील धम्मकाया सेंटर येथे आमंत्रित करण्यात आले होते। या कार्यक्रमास भारतातून नांदेड जिल्ह्यातल्या खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भदंत पयाबोधी थेरो यांनाही निमंत्रित करण्यात आले होते। थायलंड येथील धम्मकाया सेंटरचे अनुभव सांगताना भदंत पयाबोधी थेरो म्हणाले की जगभरातील बौद्धांनी धम्मकाया सेंटर येथील शिस्त, शैक्षणिक वातावरण, बौद्ध भिक्खू विषयींचा आदर अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे गुड्डा टीव्हीवर सांगितले। थायलंड येथील धम्मकाया विपश्यना सेंटर जे जगप्रसिद्ध असलेलं विहार आहेत। त्या ठिकाणावर 10 लाख भगवान बुद्धांच्या मूर्त्या आहेत। त्या ठिकाणावर 10 लाख लोक बसतील एवढं मोठं ते धम्मकाया सेंटर आहे। त्या ठिकाणावर पूज्य भदंत धम्मजयो महाथेरो यांचा 82वा वाढदिवस आणि पृथ्वी डे वसुंधरा दिवस हा त्या ठिकाणावर म्हणजे दरवर्षी साजरा होत असतो। पृथ्वीचंही आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून पृथ्वीचे ऋण फेडण्यासाठी एक तो उपक्रम त्या ठिकाणावर राबवला जात असतो। आणि पूज्य भदंत धम्मजयो महाथेरो यांचं एवढं जागतिक दर्जाचं काम आहे। त्या धम्मकाया सेंटरच्या जगभरामध्ये जवळपास 260 शाखा आहेत थायलंड सहित, आणि जवळपास 1400 उपसंपादित थेरो महाथेरो भिक्खू त्या ठिकाणावर वास्तव्यास आहेत। 1900 श्रामणेर त्या ठिकाणावर कायमस्वरूपी तिथं राहत असतात। धम्मकाया सेंटर अतिशय श्रद्धेचं ठिकाण एक विश्वभरातल्या लोकांसाठी बनलेलं आहे। त्या ठिकाणावर 22 एप्रिल रोजी दरवर्षी जगभरातील लाखो लोक त्या ठिकाणावर एकत्रित येत असतात पूज्य भदंत धम्मजयो यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी। यावेळेस सुद्धा मला भारतामधून आमंत्रित धम्मकाया सेंटरच्या वतीनं पूज्य भदंत डॉक्टर पालव धम्मो पोरंचाई व डॉक्टर मिथिलाजी यांनी आमंत्रित केलं होतं। त्यांचंही मी आभार व्यक्त करतो। त्या ठिकाणावरचा जो नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला, 1 लाख भिक्षू थेरो महाथेरो भिक्खू त्या ठिकाणावर उपस्थित होते। त्या सोहळ्यासाठी माझ्या आयुष्यातला हा दुसरा क्षण आहे की लाखो भिक्षू एकत्रित पहिल्यांदा मी म्हणजे दुसरी वेळेस मी तिथं पाहतोय। आणि 9 लाख उपासक उपासिका जगभरामधले त्या ठिकाणावर उपस्थित होते। जगभरातून काही सेवा देण्यासाठी उपासक उपासिका त्या ठिकाणावर उपस्थित होते। अगदी सुनियोजित एकदम चांगल्या प्रकारे तिथलं जे नियोजन होतं अतिशय सुंदर आणि शिकण्यासारखं होतं। जगातल्या लोकांनी धम्मकाया सेंटरचा आदर्श शिस्तीच्या बाबतीमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, शैक्षणिक दृष्टीच्या बाबतीमध्ये तिथला आदर्श निश्चितपणाने घेतला पाहिजे। बौद्ध भिक्षूंचा तो संयम, बौद्ध भिक्षूंची ती चालण्याची जी लाईन पद्धती म्हणजे अतिशय मनाला विलोभनीय आणि प्रसन्न चित्त करणारी ती तो प्रसंग होता। मीही त्या धम्म सोहळ्यामध्ये महाधम्मकायाच्या मला उपस्थित राहता आलं। हे केवळ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण हे अनंत आहेत। बाबासाहेबांचे ऋण आपण कधी फेडू शकत नाहीत। बाबासाहेबांमुळे हा आपल्याला धम्म मिळाला, जगामध्ये बुद्धाची ओळख झाली। बुद्ध जगभरामध्ये आहेत। थायलंड, चीन, जपान, लाओस, कंबोडिया, मलेशिया, सिंगापूर, म्यानमार, श्रीलंका आदी बौद्ध राष्ट्रांमधून म्हणजे त्या ठिकाणावर बौद्ध भिक्षुनी त्या ठिकाणावर उपस्थित होत्या। तसा नेत्रदीपक सोहळा अतिशय सुंदर रमणीय वातावरणामध्ये ध्यान साधना करून, विपश्यना करून, त्या ठिकाणावर परित्राण सूत्राचा पाठ करून म्हणजे तो संपन्न झाला। ते पुण्य अर्जित करण्याची एक संधी भेटली। आंतरिक खूप समाधान मला त्या बाबतीमध्ये वाटते। खूप चित्त प्रसन्न झालं तेवढ्या त्या सुंदर वातावरणामध्ये राहून, महापुण्यवान भिक्षूंच्या सान्निध्यात राहून मी स्वतःला खूप धन्य समजतो। आणि सर्व उपासक उपासिकांच्या प्रती, जगभरातल्या उपासक उपासिकांच्या प्रती, प्राणी मात्रांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतो। सर्वांचं मंगल हो।